क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपण आतमध्ये पाहतोय. मिडविकेट एक आतमध्ये पाहूया. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे. पहिला चेंडू मात्र स्वेअर खराब पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी केला जातोय. मोहित घरात आजच्या दिवसामध्ये ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली आपण पाहिले तर फलंदाजी ही पाहायला मिळेल. एका अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये हरपण मला म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये अशी परिस्थिती आज त्यांची पाहायला मिळाली. पाहूया गोलंदाजीत पहिल्या चेंडू स्वेअर मारा पाहायला मिळालेला आहे. पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा तयार सरसावतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस बिग मोठा फटका घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत होता. चेंडू हवेमध्ये होता. एक नामी संधी चालू आली होती बट ती मात्र गमावली गेली आहे आणि संधीला पुढे केस आणि मागं टक्कल असते. ती एकदा का निघून गेली तर मग गवर कुटण्या वाचून काही उरत नाही आहे. ती परिस्थिती या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव जरूर मिळाली परंतु अतिशय धोक्याची आपल्याला पाहायला मिळते. दोन धावा धापलकावरती लागल्या गेल्यात. सुरुवात गोलंदाजाची थोडीशी डगमळीत झाली पण त्यानंतर कमबॅक केलं गेलं. पाहूया या ठिकाणी काय करतायत. यावेळेस बड शॉट क्या बात आहे. अल्टी पलटी चेंडू मारत सीमारेषेच्या बाहेर गुलटी चौकार. बॉल टाकण्या अगोदरच हरकत मध्ये आले होते आणि हरकतला बरकत आहे असं म्हटलं जात आहे. आणि काय फटका खेळला. डोळ्यांचं पारण्या हरणाला नयन सुख देणारा तो फटका आपण पाहतोय. कधी कधी हा फटका फसलाही जातोय. या फटक्यावरती जास्तीत जास्त फलंदाज अपयशी ठरतायत तरीही हा सर्वात आवडीचा हा फटका सर्वच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा धापलकावरती या चौकाराच्या माध्यमातून पुढील चेंडू यावेळेस स्विफ्ट केला गेला आहे. खाली रिझन आहे. पुन्हा एकदा चेंडू जातो सीमा पार दणदणीत चौकार. अभि नाही तो कभी नाही आहे. सुरुवात चांगली झाली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजीच्या माध्यमातून धावसंख्या धापलकावरती 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. बीसीएची पहिली स्पर्धा आहे. पहिला मानकरी जर ठरेल तो पूर्ण सीझन मध्ये आठवणीत राहतोय कारण पहिली स्पर्धा कोणी जिंकली होती त्याच्यासाठी चालू असलेल्या द्वंद्वयुद्ध मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार सज्ज. यावेळेस पुढे सरसावला इनफिल्डच्या वरतून इथेही चांगला फटका गॅप मध्ये फरार होतोय सीमा पार दर्जेदार चौकार. आता तुम्ही पिंजरा लावा की काय लावा मी धावा वसूल करणार. चौफेर फटकेबाजी याला म्हणतात. आपण जर पाहिले तर पॉइंटच्या डोक्यावरून पलटी शॉट खेळला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मागील फटका आणि हा आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला अफलातून फटका चौकार. पुन्हा एकदा डान्सिंग फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र गॅप शोधता आलं नाहीये. एक धाव जरूर घेतली गेली. एका धावेने धावसंख्या धापलकावरती 15 या अंकावरती जाऊन पोचते. गणण्यापेक्षा झिजणे खूप महत्वाचं असतं आणि ते झिजणं या ठिकाणी पाहतोय आपण. खास करून यश मैदानाच्या आतमध्ये दहाडतोय. चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज या ठिकाणी होते तयार. या वेळेस मात्र पवित्रा चेंज केला आणि या ठिकाणी मात्र हवं तसं खेळता आलं नाहीये. निर्धावचे होते सांगता. एका षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धापलकावरती आपण पाहतोय 15 बिनबाद 15. एक चांगली दमदार असरदार कारगर सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. जॉली स्पोर्ट कामतगर संघ अतिशय जॉली प्रमाणे खेळ करत असतो. अतिशय शांत टीम आपल्याला पाहायला मिळते. कधी मैदानाच्या आतमध्ये अग्रेसर होत नाहीये. ज्यावेळेस मैदानाच्या बाहेर पूर्ण प्लेयर येतील कोणाची चुकी झाली त्याला समजवतील परंतु मैदानाच्या आतमध्ये कधी तुतुमय त्यांचं पाहायला मिळत नाहीये. एकतेचं बळ प्रबळ असतं आणि ते नेहमीच दर्शवतात. ओपन क्रिकेट असो किंवा ग्रामीण क्रिकेट असो याच्यामध्ये आपण पाहतोय नेहमीच चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतोय.
पाहूया या ठिकाणी आजच्या दिवसाचं नशीब कुणाच्या खांद्यावरती स्वार होतं हे पाहण्यासारखं राहील. परंतु नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही, त्याला मेहनत करावी लागते आणि मेहनतीशिवाय मित्र पर्याय नाही आहे. जेवढी तुम्ही मेहनत कराल त्या मेहनतीला साथ म्हणून तुम्हाला नसीब लाभेल. पाहूया या ठिकाणी काय घडतंय. यावेळेस चांगला फटका केला गेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षक येते होते. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 16 अंकावरती जाऊन पोहोचते. एक एक धाव खूप महत्वपूर्वक आहे. संध्याकाळचं सत्र आहे, इथनं जर 4 षटकामध्ये 50 जर क्रॉस केली तर निश्चितच येणाऱ्या टीमला फलंदाजी करण्यास तेवढंच आसान टार्गेट राहणार नाही आहे. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय वातावरण दमट होतंय, थंड होते आणि धावा मात्र मंद होत आहेत. यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि गडी बाद होतोय जेलच्या स्वरूपात. महेश भोला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती नेहमीच स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द बाळगणारा हा खेळाडू. कारण कुणाची स्पर्धा ठेवो अगर नसो ठेवो, परंतु स्वतःला सिद्ध करण्याची स्पर्धा माणसांनी नेहमी बाळगावी असा हा जिद्दी क्रिकेटर आपण पाहतोय महेश भोला या नावाने फेमस फोकस आपण पाहतोय. गडी बाद होतोय पहिलं 16 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक येतोय. प्रतीक आज खूप चांगला खेळ करतोय. या नावाचे जेवढे खेळाडू आज या ग्राउंडवरती खेळले गेले त्यांनी आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला गेला आहे. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस स्लो चेंडू, क्या बात आहे. गती कमी केली. आपण पाहिलं तर ऍक्शन मध्ये खूप असे वेगामध्ये आले की आता किती चेंडू फास्ट हाताळले आणि किती नाही, आणि त्यानंतर मात्र गती कमी केली. हीच फसवेगिरी नेहमीच गोलंदाजाकडे असावी लागते, हुशारी असावी लागते. माहिती आहे प्रत्येक आज फुल फॉर्म मध्ये खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला कशी गोलंदाजी करायची हे ठाऊक आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लोवरचा मारा. वारंवार तेच प्रयोग यशस्वी होत नाहीत आणि याचा पलटवार करत असताना बिग फाईट, बिग षटकार. नेहमीच प्रत्येक याने परिस्थिती कशी असो त्याच्यावरती मात करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारा खेळाडू आपण पाहते. परिस्थिती बदलेल नाही बदलेल, परंतु मी बदलून चांगला क्रिकेट खेळेन ना याकडे नेहमी त्याचं लक्ष असतं. क्या बात आहे, काय फटका खेळला गेला, षटकार. पुढील चेंडू यावेळेस फुल बॉल, परंतु आपण पाहतोय कार्पेटच्या साने चेंडू येतोय. हवं तसं फायदा घेतला नाही आहे, कारण फुल चेंडू मध्ये आपण जर पाहिलं ना तर लोअर फुलटॉस आणि हाय फुलटॉस याच्यावरती फटका खेळण्यास खूप कठीण परिस्थिती निर्माण होते आणि ती परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळेल. तयार जरूर होते, परंतु अतिशय वेगवान चेंडू बॅटवरती घेण्यासाठी असमर्थ राहिले आणि हवा तसा फटका मात्र खेळू शकले नाहीत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस वाढ शॉट, हवाई सबर, भीमटोला वज्रटोला, चेंडू सीमा रेषे बाहेर गेला, सिक्सर. क्या बात आहे. या षटकारच्या मदतीने धावसंख्या पण धावफलकावरती 29 या अंकावरती पाहायला मिळते. यश मात्र आज या ठिकाणी या सामन्यामध्ये हात आपला धुवून घेतोय आणि मी जेव्हा जेव्हा संकट येतात त्या संकटावरती असं तुटून पडायचं की संकटही बोललं पाहिजे की नाही बाबा मी मागे सरतोय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय संकटकाली यश मात्र चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून पेश झालेला आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न, 29 धावा धावफलकावरती एक चांगलं बिग टोटल लागलं गेलं आहे. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 29 धावा आलेल्या आहेत. आता स्लॉग ओव्हर या 2 षटकामध्ये किती धावांची मजल मारेल हे पाहण्यासारखं राहील. एक परफेक्ट बॅलन्सिंग टीम म्हणून पाहिलं जातं जॉली कामतगर या संघाकडे. त्याच्या अगेन्स्ट अतिशय ताकदवार बलशाली टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मनेस 11 ज्यापासून कारिवली या संघाकडे सुद्धा खूप प्रबल दावेदार असे खेळाडू आहेत आणि अशा 2 बलाढ्य टीम मध्ये हा सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये. यावेळेस मात्र आपण पाहतोय
पायांच्या हालचालण्याने जागेच खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. निर्धावचे होते सांगता. प्रतीक नाईक पहिला चेंडू या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपाने हाताळलेला आहे. पुन्हा एकदा खेळाला या ठिकाणी होते सुरुवात. धावसंख्या स्थिर आहे 29 या अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस वॉटर बॉल क्या बात आहे. काय चेंडू हाताळला होता. अंतिम क्षणामध्ये फलंदाजालाही आपला फटका चेक करावा लागला की नाही आहे, सन्मान देणं खेरीज दुसरे काय उरलं नाही आहे. असा चेंडू हाताळला गेला. या ठिकाणी एक धाव जरूर घेतली गेली. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढच्या गोलंदाज तयार होतोय. आता मात्र इथं आपण पाहतोय शॉर्ट पिच डिलिव्हरी ठेवली होती. शॉर्ट बॉल ठेवला होता. अंदाज बांधता आला नाहीये. तयार होतोय की फुल टॉस बॉल येईल, परंतु तसं काही घडलं नाहीये. त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी आपण पाहतोय चांगला चेंडू कमबॅक केलंच जातंय. प्रतीक नाईक याच्या माध्यमातून एकच धाव खर्च केली जाते. 3 चेंडूंचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला आहे. कारिवली टीमचे करता धरता आणि एक चांगलं व्यक्तिमत्व सन्मान्य विनेशजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे पण क्रीडा मंचावरती यायचं आहे. विनंती असेल. यावेळेस उडवलाय हाय अँड हँडसम चेंडू मात्र जात सीमा पार. षटकार. क्या बात आहे. षटकार येतोय कारण आपण पाहिलं तर कुठेतरी प्रेशर दबाव पाहायला मिळत होता फलंदाजीवरती. त्याला बाजूला सारण्यासाठी हा फटका योग्य आणि गरजेचा. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय आपण उचली दिली गेली. वेगवान चेंडू हाताला गेला या ठिकाणी आपण पाहतोय. आणि इथं मात्र आपण पाहतोय निर्धावची होते सांगता. क्या बात आहे. पंचगिरी आज खूप चांगली पाहायला मिळाली. कालपासून आपण पाहतोय उमेश सर आपण पाहतोय. या ठिकाणी पाहतोय आपण चेंडू हवेमध्ये आहे आणि या ठिकाणी अंदाज बांधता आला नाही. या चेंडू जातोय सीमा पार. होतोय चौकार. बीसी बोर्डचे अध्यक्ष सन्मान्य अमोलजी पाटील साहेब सुद्धा आहेत आणि सन्मान्य मान्य श्री मनेशजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे आपण या क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्वर्गीय महेश बारशी स्मृती चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 महान व्यक्ती क्रिकेटवरती असलं नितांत प्रेम आणि त्यांच्या 2 टीम एकामेकाशी या ठिकाणी झुंज घेत आहेत आणि पाहायला मिळत आहेत. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 36 या अंकावरती. यश मात्र चांगली कामगिरी करतोय कारण नेहमीच माणसाच्या डोक्यामध्ये एक गोष्ट असावी, कारण काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बाळगावी, विचारांवर विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे कृती करावी. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती किती यस या ठिकाणी चुकीची दुरुस्ती केली जाते. 40 धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. सन्माननीय भीमरावजी पाटील साहेब, आपणास विनंती आपण या व्यासपीठावरती आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अक्षय पाटील तयार होते. या ठिकाणी पाहूया गोलंदाजी मार्कवरती शेवटचं अंतिम स्लॉगरचं षटक हाताळण्यासाठी तयार होतंय. सरसावतोय. पहिल्या चेंडूची फेकी उडवण्याचा प्रयत्न. मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली चुकी पाहायला मिळते. क्या बात आहे. असे या स्टेजवरती अशा झेल सोडणं आपल्या संघासाठी निश्चित घातक ठरू शकतात, कारण अतिशय महत्वपूर्वक सामना आहे ना. अशा वेळेस चुक्या घडणं कुठेतरी संघासाठी घातक ठरू शकतात. तुम्ही चुकीने पहिला दुसरा सामना हरला तर काही हरकत नाहीये, काही फरक पडत नाहीये, पण इथनं ट्रॉफीचा हकदार होताना जर सामना गमवताय
तर निश्चितच जिवारी लागण्यासारखं असतंय आणि चेंडूही त्याच्या मागे आहे. आजच्या दिवसातून क्या बात आहे, क्या बात आहे. हा चेंडू मात्र खूप चांगला आहे. डॉट चेंडू. सन्माननीय भीमरावजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या पोगाव गावातील चाविंद्रे गावातील प्रतिष्ठित नागरिक आजी माजी नगरसेवक असतील, अध्यक्ष सदस्य असतील, या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुढील चेंडू यावेळेस पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. फलंदाज मात्र स्टंपिंगच्या स्वरूपात या ठिकाणी होतोय बाद. आपण पाहतोय अक्षय पाटील, क्या बात आहे, चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या स्थिर 41 धावा. शेवटचा अंतिम स्लॉगर हाणामारीचा षटक, ठोसा ठोसीचा षटक असतं, परंतु या ठिकाणी त्या ठोशांना आवरताना पाहायला मिळतंय, त्या फटक्यांना थांबवताना पाहायला मिळतंय. अजय पाटील कमबॅक करतोय. 3 चेंडूंचा खेळ झाला नाही. आपण पाहतोय फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली गेली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निहार. निहार मात्रे. पाहूया, निहारकडे सुद्धा बहारदार खेळी करण्याची क्षमता आहे. चला चला स्पीडअप करा. बॅटिंग टीमला विनंती आहे आपण सहकार्य करायचा. आज तुम्ही त्या स्टेजला असाल, उद्या त्याच्या उलट असाल, तेव्हा तुम्हाला त्याची वेळेची किंमत कळेल. तर प्लीज विनंती असेल की कार्यालयानंतर बॅटिंग करायची आहे, तर आपण एक स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवून खेळायला लवकरात लवकर आपण सुरुवात करूया. प्लीज कामतगार विनंती असेल. निहार मात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे काही करण्यासाठी. चला टाइमपास करू नका प्लीज, विनंती असेल. शेवटचे 3 चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सरसावदायी गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने स्क्वेअर अंपायरच्या रिझन मधून चेंडू डीप मध्ये जातो. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न होतोय. थोडेसे पंबलिंग पाहायला मिळाली आणि पाहता पाहता दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. चुकीला माफी नाहीये आणि या छोट्या छोट्या चुका असताना अंतिम क्षणामध्ये खूप महागड्या पडतायत, कारण एक एक धाव खूप महत्वाची आहे. 43 ऑन बोर्ड लागल्या जात आहेत धावा धापलकावरती. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे काय करण्यासाठी. या 2 चेंडूंमध्ये किती धावा जमल्या जातील याकडे निश्चित लक्ष असेल, परंतु एक मोठा फटका जर आला तर एक चांगला टोटल मित्र म्हणून स्कोर कार्डवरती सजला जाईल. क्या बात आहे, आतील बॅटची कडा, नो डाऊट फलंदाज बाद होईल कडाच्या स्वरूपात. खेळामध्ये क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपला नसीब आजबाज असताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू, परंतु इथं मात्र खराब हाताळली, वाईट बॉल. निश्चित अमोल दादांनी जर आपल्याला विचार केला तर भिवंडी क्रिकेटसाठी भरपूर काय दिलं, भिवंडीसाठी खूप एन्जॉय केलं आणि त्यांचाही मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन. आणि या ठिकाणी ते उपस्थित आहेत, आपल्या मुलाचा खेळ बघतायत. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय.
या वेळेस शरीरापासून दूर ठेवलं होतं. खडे खडे पायांची हालचाल नाहीये, फुटवर्क नाहीये आणि फटका खेळण्याचा मानस धरला गेला. या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावची झाली सांगता. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 44-44. 45 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळते. या ट्रॉफीमध्ये बनून राहण्यासाठी या धावा बनतील की थांबल्या जातील या ऐकूया सुनील पवार सर यांच्या आवाजाने. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ भिवंडी आणि आमचे खास मित्र मनोज ठाकरे. पाहतोय की आपण टॉप 4 प्रवेश करण्यासाठी जे बजरंग मिनेश 11 टीम समोरची आव्हान आहे. 25 धावचं आव्हान आहे. पण एका जमेची बाजू जॉली स्पोर्ट कामतगर टीमची आजच्या दिवसामध्ये बॉलिंग अटॅक का खूप जबरदस्त पाहिला आपण. चला सलामीची बॅट लगेच पटवायची ते पाहू शकता आपण आपल्या स्क्रीनवर. शेलके ब्रदर्स फार्म हाऊस भिवंडी पाहतोय आपण. आणि ही एक संधी असेल जर कारोली संघ टॉप 4 प्रवेश केला तर तुषार शिल्केदादा यांनी सांगितलं की त्यांच्यासाठी हा फार्म हाऊस मी निसंकोचपणे देईल. अवश्य भेट द्या एकदा. न्यू रॉयल मुकुंद फार्म हाऊस पाहतोय आपण. सुसज्ज फार्म हाऊस पिळंजे या विभागात हा शिल्के ब्रदर्स फार्म हाऊस आपण पाहतोय. तर टाळ्यांचा आवाज खेळाडू कक्षामधून पाहतोय आपण. सलामीचे बॅटर खऱ्या अर्थाने आजच्या बॅटरनी याच्या दिवसामध्ये क्लास बॅटिंगचं प्रदर्शन केलं. पहिल्या सामन्यात 25 धावा आणि दुसऱ्या सामन्यात तब्बल अर्धशतक पार केलं होतं. काय कमालीची बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं. आणि म्हणतात ना दिवसभरातला हिरो संध्याकाळी आपल्या टीमसाठी काय करतोय. 24-45 प्रति षटकामागे 11.25ची सरासरी. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. पण ज्वाली स्पोर्ट कामतगर टीमला जर सामना जिंकायचा असेल तर आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त धाव पटकावणारा बॅटर जो आहे त्याला बाद करणं गरजेचं आहे. जर तो 2 षटकापर्यंत टिकला किंवा 1 षटक पूर्णपणे खेळून काढला तर मात्र निश्चित पारड जड जाईल कारोली टीमचं. पण शेवटी क्रिकेट आहे. काय घडतं काय बिघडते आपण सांगू शकत नाहीये, भविष्य करू शकत नाहीये. आता मात्र एक बेनिफिट ज्वाली स्पोर्ट कामतगर टीमसाठी जी असेल कारण की सूर्य दूर गेलेला आहे आणि हवेमध्ये आदत असल्यामुळे सहजासहजी चेंडू बाहेर जाऊ शकत नाही. परफेक्ट शक्ती टायमिंग फटक्यामध्ये घ्यावी लागते तर तो चेंडू बाहेर जातोय. पण गोलंदाजीमध्ये रिते धुमाळ. काय अतिशय अप्रतिम हा गोलंदाज या टीमचा पाठीचा कण्णा म्हटला जातोय. पहिला चेंडूवर मोठा प्रहार पण मात्र झेल होण्यासारखी संभावना दिसते. आणि इथं मात्र ओ माय गॉड एक क्या कर दिया. हा आपला तुम्हाला फुलमध्ये कन्वर्ट करावं लागते. तर झेल कोणाचं सोडलंय. प्रतीक नाईकचा ज्यांनी पहिल्या सामन्यात 25 दुसऱ्या सामन्यात नॉट आउट 52 हे पाहू शकता. पूर्णपणे चेंडूवर पोहोचला होता पण शेवटी चेंडूवरची नजर दूर झाली आणि झेल ड्रॉप झालंय. शिवंदनाला फायदा उचलेल काय. मात्र मोहित यांनी आज मोहित करताल आणि बॅटिंगच्या माध्यमातून बॉलिंग चांगली केली होती. याच पाहता क्लास जागा बनवली. काय क्लास आहे. अप्रतिम एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमा पार स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हे असे प्रकार घडतात. जर झेल टिपला असता तर नौका बॅटर खेळपट्टीवर असता हा चौकार गेला नसता. पण जर त्याला महत्व नाही. काय क्लास जागा बनवली. ऑन द रेसचा फटका पाहिला पण कव्हरच्या डोक्यावरतून स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. यास पात्र परत एकदा हा फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्कोर लेगकडे कुठलंही क्षेत्ररक्षक नाहीये. फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार. बॅक टू द बॅक दुसरा हा चौकार.
बॅटिंग जसा चेंडू टाकला त्या प्रकारे फटकेबाजी करताना या पहिले जर तो फटका पाहिला पण अतिशय क्लास क्रिकेटला शोभेल असा क्लासिकल फटका पाहिला पण ऑन द रिचचा फटका होता. त्यानंतर मात्र हुक फटकेद्वारे बाउंड्री वसूल करतोय बॅटर मोहित घरत. आता मात्र मन मोहित करताना पाहतो आपल्या टीमसाठी 2 चेंडूवर 2 लगातार चौके. 8 या धावसंख्येवर बॅटिंग करताना ऊर्जेचे ठोके वाढवणारा सामना. कालची जी वेळ होती त्या वेळेस मात्र भादवड बीट टीमचा जलवा होता आणि आज कुठल्या टीमचा जलवा असेल किंचित परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये पाहतोय आपण. रितेश धुमाळ सज्ज होताना मजबूर केलं होतं फ्रंट फुटला येण्यासाठी आणि त्यावर मात्र बीट झाला बॅटर. धावसंख्या 8. प्रति षटकामागे 11.25 ची सरासरी आहे. एवढी मोठी सरासरी नाही आहे पण अशा वातावरणामध्ये सरासरी सुद्धा खूप मोठी असू शकते. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे आणि जॉली स्पोर्ट कामतगड टीमसाठी अशा प्रकारे चेंडू हाताळणं गरजेचं आहे. विकेट तुम्हाला प्राप्त करावं लागेल. मोहित सज्ज होते खेळण्यासाठी. अराउंड द लेग दांडी 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 गोल. ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट प्राप्त करतोय रितेश धुमाळ. वाकवली आणि ती दांडी वाकवली. रितेश या बॉलरनी धक्का बसलाय. टीमची धावसंख्या 9. अजून सरासरीपर्यंत पोहोचण्यासाठी 2 धावीची आवश्यकता आहे कारण की अशा स्थितीमध्ये तुम्ही पहिले 1-2 ओव्हर सरासरी घेतली पाहिजेत. जी सरासरी पाहिजे ती राखून ठेवली पाहिजेत. जर जॉली स्पोर्ट कामतगड टीमला सामना जिंकायचा असेल तर अजून 1 किंवा 2 विकेट तुम्हाला 2 षटकाच्या पहिले प्राप्त करणं गरजेचं आहे. विकेट पडल्याशिवाय बॅटिंग साईडवर दबाव वाढू शकत नाही आहे. जे बजरंग मिनेश 11 कारिवली संघ पाहतोय आपण. तगडा संघ आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण आज बॅटिंग असो बॉलिंग असो आणि A1 क्वालिटीचा क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये खूपच छान कामगिरी केलेली आहे. रितेश धुमाल शेवटचं चेंडू हाताळताना पाहतोय. कमबॅक केले चांगलं. 2 चौकार दिल्यानंतर मात्र वापशी करताना पाहिली आपण रितेश या बॉलरला. पाठीचा कण्णा कामतगड टीमचा. याच पात्र हा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक पाठीमाग जाऊन झेल. इथं मात्र कम्प्लीट. अक्षय आला आणि लगेच परतीचा प्रवास करताना 2 मोठे धक्के. पूर्णपणे वापशी. मनोज सरांनी उल्लेख केला होता की भिवंडी टेनिस क्रिकेटसाठी खूप मोठे योगदान दिलं. असे अमोल पाटील दादांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपल्या टीम सोबत नेहमीच अमोल दादा सुद्धा असतोय. आता मात्र सामना निश्चित नो डाऊट एकतर्फी होणार नाही. हे खूप छान कॅमेरा वर्क पाहतोय आपण. आमचे भालचंद्र मॅन फॉर मुरबाड धानेवली. कमिंग सून मेगा इव्हेंट द आदर्श चषक 2025-26 जर कोणाला एंट्री पाहिजेत असेल नो डाऊट सुनील पवार यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. एक बिग शो आणि मुरबाड तालुक्यातला एक मात्र कंप्लीट आगरी गाव आणि त्या आगरी गावाचा एक इतिहास जर सांगितलं. प्रत्येक घरामध्ये एक गव्हर्नमेंट सर्वंट, शिक्षक, ग्रामसेवक. तर गोलंदाजी दुरसामध्ये आता मात्र गोलंदाज मोहिल. चांगला गोलंदाज अजून पण सर्वात ट्रम्पकार्ड गोलंदाज या सामन्यामध्ये जो ठरेल ओम पाटील. तिच्यावर पूर्ण जबाबदारी असेल कारण की एवढी मोठी धावसंख्येने या पहिल्या षटकामध्ये धुमाल यांनी आपली कामगिरी चोख बजावली. फुलटॉस चेंडू करार हा प्रहार. असे चेंडू टाकणे टाळावे लागेल. हा तोफा स्वीकारलाय. भिरकावलाय मिडविकेटच्या वरतून दूर असा आकाशाला गवटणी घालणारा उत्तुंग षटकार. ते 82 धावा चोपून काढले त्या बॅटरनी. त्यामध्ये एक अर्धशतक सुद्धा आहेत. काय अप्रतिम. अजून एक क्लास आहे. बॅकफुटला जागा केली आणि तर मात्र ओ माय गॉड. ओ हो टाळ्या होऊनच जायचंय. हा झेल टिपला की सामना. पहिले त्याचं बघायचं काय क्लास आहे. काही क्षणामध्ये हा
व्हिडिओ निश्चित व्हायरल होईल. ज्या प्रकारे स्वतःला झोकून दिलंय आणि क्षेत्ररक्षक किती महत्वाचा असतो हे दाखवलंय. स्वतः पडला खाली पण हातातून चेंडू नाही सोडला. सुपर झेल सुपर. निकेत मैं ठीक हूं हे सांगताना आता मात्र निश्चित धोक्याची घंटा वाजते. जय बजरंग मिनेश कारवी टीमसाठी जो इन्फॉर्म बॅटर होता त्याची विकेट इथे मात्र प्राप्त केली. खऱ्या अर्थाने विकेट जाईल बॉलरच्या नावावर, पण खऱ्या अर्थानं योगदान 100% दिलं होतं निकेत यांनी. नवीन बॅटर पप्या खारीकवर खूप मोठी जबाबदारी असून कारवी टीमची बॅटिंग संपली नाहीये. भोला नावाचा अजून बॅटर खेळपट येणं बाकी आहे. अजून बरेचसे काही बॅटर आहेत, पण दबाव टाकलाय षटकामध्ये मोहिल यांनी. हा विकेट घेऊन सुरुवात अतिशय झकास पाहिली होती. फुलटॉस होता, त्यातून धडा घेतला आणि एक चांगला चेंडू टाकला, मजबूर केलं कव्हरकडे. आणि या स्वीपर कोर्टचा क्षेत्ररक्षक लांब होता, पुढे सरसावट हवेमध्ये झेपावत सूर मारून खेळ टिपलाय. क्रिकेट का सूत्र जो आहे पकडा जेल जिंका सामना. सायकलवाला दादा आपण लगेच बाहेर जायचंय. पप्या खारीक पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. काय घडलंय पाहिजे, चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या भर पडते. धावसंख्या आता मात्र 16. इथून येणारे अजून 15 चेंडू 29. एवढं मोठं समीकरण नाहीये, पण परिस्थितीचा आढावा जर घेतला आपण अशा वातावरणामध्ये तुम्हाला षटकार मारता येत नाही. तुम्हाला क्लास बॅटिंग करावी लागेल. ग्राउंड शॉट जास्तीत जास्त खेळावं लागेल. अजून एका विकेटची प्रतीक्षा असेल. कृपया करून जे मेन गेट आहे ऍक्टिव्हा दादा लाईट बंद करा आपण. यस, खेळण्यासाठी बॅटर सज्ज होतोय आता मात्र जयस. यावेळेस पात्र काय घडलंय, एक संधी होती, निराश निराश. प्रत्येक निर्धाव चेंडू बॅटिंग साईडवर दबाव टाकेल, पण कमाल वापसी करताना पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र काय अप्रतिम गोलंदाजी करतो मोहिल नावाचा हा गोलंदाज. ज्वाली स्पोर्ट कामतगड टीमचं आता मात्र आत्मविश्वास उंचावलेला आहे. ज्या प्रकारे परिस्थिती पाहतोय आपण 14-29. 2 चेंडू या षटकातले निर्णायक असेल. फुल टॉसवर परत चुकी केली, चुकीला माफी नाहीये. आकाशामध्ये चेंडूला पाठवलंय षटकार. आदरणीय गिरीश पाटील दादांचं आगमन झालेलं आहे आणि आपण यायचंय. काय क्लास फटका होता, खराब चेंडू. आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही जर फुलटॉस चेंडू टाकले तर विशाल सर फुल टोल वसूल करणार. ती संधी असते. आता मात्र समीकरण जे कठीण होतं थोडं सोपं बनलंय. 13 मध्ये 23 जावीची आवश्यकता आहे. या चेंडूवर विकेट किंवा षटकार आपल्या परीनं प्रयत्न करणार आहे. गोलंदाज मात्र मोहिल सज्ज होताना. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र वापसी करतोय गोलंदाज मोहिल. जयेश याला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. धक्का बसलाय अजून एक. अध्यक्ष आहेत आणि या टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठे योगदान अमोलदादा यांच्या चिरंजीवर एक मोठी जबाबदारी सोपवली. 12 चेंडू थांबवायचे 23. काजू टीमला 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 23. 23-12, 12-23 असं समीकरण या सामन्याचा पाहता आपण. कुठला संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल, क्वालिटीचा खेळ जो चांगला दाखवेल तो संघ मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. सराव थांबवायचे. चला ओम पाटील आपण लगेच बॉलिंग अटॅकला सुरुवात करायची आहे. समोर एक अनुभवी आणि षटकार किंग म्हणून ज्याची ओळख आहे पप्या खारीक. जर चालला तर 3 फटक्यामध्ये काम तमाम करून जाईल, पण
पण याचा विकेट घेणं गरजेचं आहे जॉली स्पोर्ट कामतगड टीमसाठी. राईट द विकेट ओम पाटीलचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू मजबूर केलाय फक्त इथे मात्र पाहतोय आपण एक सिंगल, 11 चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता आहे. सामना हळूहळू आता मात्र रंगतदार स्थितीकडे जाताना पाहतोय. हा षटक खूप निर्णायक आहे जॉली स्पोर्ट कामतगड टीमसाठी. भिवंडी ग्रामीण असोसिएशन मान्यता प्राप्त ही पहिली टुर्नामेंट स्वर्गीय महेश बारशी स्मृती चषक पोगाव 2025. आयोजक संघ मात्र सकाळच्या सत्रामध्ये बाहेर पडला, पण आयोजन A1 क्वालिटीचा पाहतोय आपण. नंबर 1 चा आयोजन. एक मात्र अर्धशतक या स्पर्धेत 2 विकेट हॅट्रिक असं लेखाजोखा. या पात्र शक्ती या पाठ आहे. जेव्हा चेंडू बॅट मधून निघाला त्यावर छाप पडली षटकाराची. आणि तो कबूल केला. स्विंग केलाय चेंडूला मिड विकेटच्या वरतून दूर असा टावरिंग षटकार. आता मात्र समीकरण खूप सोपं झालंय. 10 चेंडू 16 असं समीकरण. विकेट प्राप्त करावं लागेल इथं मात्र. षटकार किंग म्हणून ज्याची ओळख आहे नॉनस्ट्राईकमधून पप्पी आहे, पण आल्या पावली मात्र यश. पहिल्या चेंडूवर षटकाराने आपलं खातं उघडतोय. ओम पाटील खूप महत्वाचं षटक हाताळताना पाहतोय आपण. चांगला चेंडू, तेवढा छान असा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. स्वीपर कव्हरकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. सामना संपला नाहीये. शेवटच्या षटकामध्ये किमान 10 किंवा 12 धावा जर धावपकावर लावल्या तर मात्र निश्चित शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल, यात कुठली शंका नाहीये. NB लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकता. या स्पर्धेचं टाईप करायचे युट्यूबला NB लाईव्ह. 9 चेंडू 15 असं समीकरण. हा सामना जिंकण्यासाठी कार्योली टीम समोर. पाप्या खारीकसाठी हा फटका चांगला आहे. जागा शोधून काढली, गॅप शोधून काढले, दुरून चेंडू आलाय आणि इथं मात्र धोका निर्माण झालाय आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. (31) 31 धावा, 8 चेंडू 14 असं समीकरण. विकेटचं पडझड कायम आहे, पण पप्या खारीक जोपर्यंत असेल तोपर्यंत एक कार्योली टीमची बाजू भक्कम असेल. पण ओम षटकार दिल्यानंतर चांगली वापशी करतोय. नवीन बॅटर महेश म्हणजे भोला खेळपट्टीवर येताना पाहतोय आपण. ओम पाटील षटक हाताळतोय. 8 चेंडू 14 असं समीकरण. सज्ज होताना पप्या खारीक. चांगला फटका आहे, पण प्लेसमेंट ठीक नाहीये. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन कडे फक्त एक सिंगल. आता मात्र पाहतोय की 7-13 आणि कुठल्या टीमचं 7 राहील या स्पर्धेसाठी. 13-7 7-13 असं समीकरण पाहतोय आपण. महेश सज्ज होतोय खेळण्यासाठी. 5-32. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि 13 धावाची आवश्यकता आहे टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी कार्योली टीमला. आतापर्यंत ओम पाटील यांनी 10 धावा खर्च केले, त्यामध्ये विकेट त्यांनी आतापर्यंत प्राप्त केलं नाही, पण या षटकामध्ये एक धावची. या चेंडूवर मात्र यॉर्कर असेल की वाईड यॉर्कर, फ्लॉक होल की मात्र त्यापेक्षा एकच चांगला चेंडू हाताळला इथे मात्र गोलंदाज ओम पाटील. इम्प्रोव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र पाहतोय की आपण निर्धाव चेंडू म्हणजे विकेटपेक्षा जास्त किंमत या चेंडूला प्राप्त झालेली आहे. षटकार दिल्यानंतर सुद्धा कमबॅक केलंय. आता मात्र 6-13 असं समीकरण कार्योली टीमला. चेंडू चेक करताना पाहतोय आपण. थोडीशी चर्चा होणारच आहे, कारण की सामना एक रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. 6 चेंडूचा खेळ बाकी, 13 धावेची आवश्यकता आहे टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि कुठला संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल चर्चा जास्त करू नका आपण, कारण की वेळ कमी आहे. आणि भिवंडी टेनिस क्रिकेट हे खेळाच्या बाबतीत अग्रेसर आहे, नंबर 1 वर आहे. दोन्ही टीमचे पाठीराखे निश्चित युट्यूबला असेल. कार्योली गावात जल्लोष होईल की इथे मात्र कामतगड गावामध्ये जल्लोष पाहायला मिळेल. एक ट्रॉफी लागू होईल टॉप 4 मध्ये प्रवेश केल्यावर. शेवटी बरीच चर्चा आणि या षटक
आदित्य अजून एक चांगला युवा गोलंदाज, त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल. पप्या खारीक सारख्या बॅटरला जर इथून 13 धावा रोखल्या तर एक महान गोलंदाजच्या यादीत या गोलंदाजाचं नाव सुमार होईल. 6-13चं समीकरण आहे. क्षेत्ररक्षणची व्यूहरचना पाहूया पप्या खारीकसाठी आपण. सर्कलमध्ये 4 क्षेत्ररक्षक सिंगल धावा रोखण्यासाठी इथं पाहायला मिळेल. निश्चित ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावले जाते, पॉईंटला एक क्षेत्ररक्षक जवळपास कव्हर पॉईंटला आहे, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, त्यानंतर लॉंग ऑफ बाउंड्री. ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण लॉंग ऑन बाउंड्री लाईनला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. बॅकवर्ड स्कोरला एक मिड विकेट. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवल्या गेलं आणि एक फायनल एक सर्कलच्या आतमध्ये त्या प्रकारे मारा करेल गोलंदाज. इथं मात्र पाहतोय आपण आदित्य. 6 चेंडू 13, पहिले 2 चेंडू मध्ये एखादा विकेट प्राप्त करावा लागेल कामतगड टीमच्या बॉलरला. चेंडूची लाईन कुठे पंच चेक करतील. खराब चेंडू. बोनस धावा मिळते त्या वाईटच्या स्वरूपात. 6 मध्ये 12 असं समीकरण. एक मोफत धाव मिळाली कारेली टीमला. आतापर्यंत जी षटकार लागले त्याचा जर विचार केला आपण 2 फुलटॉसर होते. एक चांगल्या चेंडूला सुद्धा षटकार ठोकला होता बॅटर पाहतोय जयेश यांनी. बाकीचे 2 फुलटॉसवर आले. पप्या खारीक सज्ज होताना यास पाहता का जमीन लगत हा फटका पाहतोय. मिड विकेट क्षेत्राकडे चांगलं क्षेत्ररक्षण. एखाद्या ऍक्शन मध्ये दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. धोका निर्माण झालाय पण इथं मात्र गॅदर चेंडूला व्यवस्थित करता आला नाही. 2 धावा पप्या खारीक कंप्लीट करतोय. 5 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे. कुठल्या स्थितीमध्ये कारवी टीमला या 10 धावा करणं गरजेचं आहे. आदित्य खूप छान गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवरचा विचार केला की आता 3 धावा खर्च करतोय. येणारे 5 चेंडू 10चं समीकरण. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलाय. कोण जिंकेल कोण हारेल हे भाकीत करणं योग्य ठरणार नाहीये. मात्र विजय होईल क्रिकेटचा, विजय होईल एकाच गावाच्या टीमचा आणि पाठीराख्यांचा. 11 खेळाडू पडाका गाव आपल्या सोबत असतोय. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. आदित्य थोडी ढिसाळ कामगिरी करताना पाहतोय या षटकामध्ये, कारण की रोखाच्या 13 होत्या पण त्या पहिले जर पाहिलं 2 बोनसच्या स्वरूपात धावा आल्या आणि आता मात्र समीकरण जर पाहिलं आपण 1 चेंडूवर 4 धावा खर्च करतोय. 5 चेंडू 9. एका फटक्याने सामना पूर्णपणे कारिवली टीमकडे जाईल. एका विकेटनी दबाव वाढला जाईल कारिवली टीमवर. आदित्य 2 अतिरिक्त चेंडू टाकलेले 2 धावा. पप्या खारीक आणि नॉस्टेकला महेश म्हणजे भोला. चांगला चेंडू. दाद मागितली आणि अपीलला ती साथ मिळाली पंचाची. पंचाचा बोट आकाशाकडे. मोक्याच्या क्षणी विकेट आणि आता मी तर म्हणेन की आदित्यने कमबॅक केले. पाहू शकता रिप्ले मध्ये. कुठलीही शंका नाहीये. प्लम पकडल्या गेलं आणि ते 2 अतिरिक्त चेंडू टाकले त्या चेंडू नंतर मात्र हा गोल्डन चेंडू हाताळला गेली. तर मात्र पाहतोय आपण आदित्यच्या माध्यमातून 4 चेंडू 9 असं समीकरण. नवीन बॅटर खेळपट्टीवर. खेळपट्टीवर बॅटर पाहतोय आपण. 4 मध्ये 9 असं समीकरण. .50 सरासरी जवळपास. दोन्ही नवीन बॅटर बोला 1 चेंडूचा सामना केलाय. खातं उघडता आलं नाही. नवीन बॅटर पाहतोय आपण खेळपट्टीवर. 4 चेंडू आणि 9 असं समीकरण. तन्मय खेळण्यासाठी सज्ज होतोय. चांगला चेंडू होता. परत टर्न केले. स्कोरलेकडे 1 धाव पूर्ण. आता मात्र भोला रिस्क घेऊ शकतोय कारण की येणारे इथून 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता. 3-8चं समीकरण. 2 अतिरिक्त चेंडू टाकल्यानंतर मात्र आदित्य यांनी कमाल आणि धमाल वापसी केली. एक बहुमूल्य विकेट पाचीच्या स्वरूपात बाद केलंय. तिथून त्याचं मनोधैर्य वाढलेलं आहे. अतिशय क्लास सामना रंगताना पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होते. परत आदित्य. काय कमालीचा षटक. हाय क्वालिटीची बॉलिंग. मी पहिले उल्लेख केला होता की आजच्या दिवसामध्ये प्रभावशाली कामगिरी कुठल्याही गोलंदाज असेल तर ती ज्वाली स्पोर्ट कामतगड टीमची एक हाय क्लास बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. एक नाही केला तो दुसरा चेलपडा
दुसऱ्याने केला तो तिसरा, तिसऱ्याने तो चौथा. ही कहाणी जर या धावा वाचवल्या तर संतोष ठाकूर यांच्याकडून बॉलरला 500 रुपये देण्यात येईल. चांगला चेंडू आणि इथं मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल. आता मात्र समीकरण कठीण बनलंय आणि जेव्हा टॉस आला होता तेव्हा मात्र बॅटिंगचं निर्णय आणि आतापर्यंत एकमेव असा संघ आहे, तिसरी मॅच आहे, नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग केलेली आहे आणि त्या टीमनी बाजी मारलेली आहे. पण या सामन्यात अजून सामना संपला नाहीये. दोन चेंडू 7चा खेळ बाकी आहे. तन्मय एक अतिशय चांगला फटका मारेल काय? खेळाडू कक्षामधून उत्साह वाढवण्यासाठी टाळ्यांचा गडगडाट. दोन्ही टीम मध्ये काय सामना रंगताना पाहतोय आपण. कमालीचा सामना आहे. यावेळेस पात्र हा फटका. ओ माय गॉड, येतो गई, निकल गई और 6 रन. छोटा बम बम बडा 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 धमाका. काय क्लास. एक चेंडू एक कंपल्सरी आहे, कंपल्सरी आहे. अजून सामना संपला नाहीये. एक चेंडू एक असं समीकरण. काय षटकार मारलाय, काय षटकार ठोकलाय. क्वालिटीचा फटका. शेवटपर्यंत बॅट चेंडूवर नजर होती आणि ताकदीचा फटका मिडविकेट कडे. तन्मय चर्चा मोठी आहे, हे सामना मोठा आहे. टॉप 4 साठी एक ट्रॉफी लागू होईल. सीझनची पहिली ट्रॉफी पाहतोय आपण. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मान्यता प्राप्त असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा. चला पण जास्त वेळ घेऊ नका. अशा आयोजक आम्हाला सांगतायत सामना कोणी जिंको पण क्रिकेटचाच विजय होतोय हे सर्वांना माहित आहे. तन्मय एक चेंडू एक चेसिंग कंपल्सरी आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक वाढले शेजारी बॅटरचे पाहतोय आपण. अमरेला क्षेत्ररक्षण असं वाटते की टेस्ट आहे की काय, पण प्रत्यक्ष मित्रांनो हा फक्त T20 नाही, T10 नाही, हे फक्त 4 षटकाचा सामना आहे. एक चेंडू एक. आणि यावेळेस मात्र ओ माय गॉड, प्रयत्न कौतुक करावं लागेल जॉली स्पोर्ट कामतगरचं. तर काय क्लास सामना कसा असावा तर असा. विकेट किपरनी जीवाची प्रकाशना करत तो झेल टिपण्याचा प्रयत्न होता. हार्डलक अमोलदादा, हार्डलक जॉली स्पोर्ट कामतगर, पण मन जिंकली जॉली स्पोर्ट कामतगर टीमने. तर मॅन ऑफ मॅच ठरलाय आता. एक षटकार मारून ज्यांनी